नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव येथील तन्वी हेमंत पाटीलने द्वितीय पीयूसी कॉमर्स शाखेमध्ये कर्नाटकामध्ये तिसरे स्थान मिळवले आहे. कर्नाटक लॉ सोसायटीच्या गोगटे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तन्वीने 600 पैकी 597 गुण प्राप्त केले. इंग्रजी, हिंदी, अर्थशास्त्र, लेखाशास्त्र, व्यवसाय अभ्यास आणि सांख्यिकीमध्ये तिने 100 गुण मिळवले. तिच्या यशामुळे बेळगाव शहराचा सन्मान वाढला असून तिचे कुटुंबीय आणि कॉलेजमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कर्नाटक पदवीपूर्व परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने मंगळवारी दुपारी 12:40 चालू शैक्षणिक वर्षाच्या पीयूसी द्वितीय म्हणजेच 12वी परीक्षेचा निकाल जाहीर केला. यावेळी अपेक्षेप्रमाणे उडुपीने पहिले स्थान म्हणजे 93.90% पटकावले, तर यादगिरीने 48.45% शेवटचे स्थान राहिले. दक्षिण कन्नडमध्ये 93.57% दुसरे स्थान पटकावले. बेळगाव जिल्ह्याची 65% 26व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. 1 ते 20 मार्च दरम्यान राज्यभरातील 1771 परीक्षा केंद्रांवर झालेल्या 12वी परीक्षेला एकूण 7 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. परीक्षेच्या दुसऱ्या दिवसापासून राज्यभरातील 76 केंद्रांवर 25,000हून अधिक मूल्यांकनकर्त्यांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले. मूल्यांकन 3 एप्रिलपर्यंत पूर्ण झाले. आता निकालांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. निकाल जाहीर करण्यात आले आहेत. बेळ्ळारीची रहिवासी असलेल्या संजनाबाईने कला विभागात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. संजनाला 600 पैकी 597 गुण मिळाले. बेळगाव जिल्हा 65.37% निकाल मिळवून 26व्या स्थानावर घसरला आहे. पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरावर पुन्हा एकदा दगडफेकीचा प्रकार घडलाय. यापूर्वी दगडफेक करणाऱ्या यासीर नावाच्या तरुणानेच काल रात्री पुन्हा मंदिरावर दगडफेक केली. स्थानिकांनी त्याला रंगेहात पकडून चांगला चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. डीसीपी रोहन जगदीश यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असून मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. आरोपी यासीर मानसिक आजारी असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अशा प्रकारांना वेळीच रोखण्याची गरज असल्याचं नागरिकांनी सांगितलं. सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी यंदाही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विशेषतः खानापूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यातील लाखो भाविक दरवर्षी रेणुका देवीच्या दर्शनासाठी येतात. कोल्हापूर, सांगली, बेळगाव, निपाणी, सातारा, चंदगड सारख्या भागातून डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान यात्रा गाठली जाते. मात्र चैत्र पौर्णिमेला खास करून खानापूर व हलियाळ परिसरातील भाविकांची संख्या लक्षणीय असते. ही श्रद्धा आणि गर्दी कायम असल्याचं चित्र सौंदत्ती डोंगरावर पाहायला मिळत आहे. टिळकवाडी येथील दुसरे रेल्वे गेट उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असल्याने तेथील वाहतूक वळवण्यासाठी पहिले रेल्वे गेट येथील बॅरिकेड्स तात्पुरत्या स्वरूपात शनिवारी हटवण्यात आले होते. मात्र आज मंगळवारी ते बॅरिकेड्स पुन्हा बसवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकातून संतापाची लाट पसरली आहे. 2019 पासून बॅरिकेड्स हटवण्यासाठी अनेक मार्गांनी आंदोलन करण्यात आले होते, परंतु यश आले नव्हते. अखेर प्रशासनालाच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेड्स हटवावे लागले होते. त्यामुळे येथील रहिवासी समाधान व्यक्त करत असताना आता पोलीस प्रशासनाने ते बॅरिकेड्स पुन्हा लावण्यात आले आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यास दुसरे रेल्वे गेट मार्गे सध्या सुरू असलेली वाहतूक ठप्प होणार असल्यानं ही वाहतूक तिसरा रेल्वे गेट मार्गे वळवण्याचा प्रयत्न केला जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मुस्लिमांसाठी लागू केलेले 4% आरक्षण तसेच मिश्र व सच्चर आयोगाचे अहवाल रद्द करावे या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. बजरंग दलाचे संयोजक संतोष मादरीगोर, आनंद कार्लिंगण्णवर, प्रमोद कुमार आदी यावेळी उपस्थित होते. विश्व हिंदू परिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कर्नाटक सरकारने घेतलेला आरक्षण निर्णय धर्मावर आधारित राखीव जागा देणे हा राज्यघटनेचा अपमान आहे. देशात कोट्यावधी बांगलादेशी घुसखोर आहेत. या घुसखोरांना हकलण्याऐवजी पुन्हा धर्मावर आधारित आरक्षण काँग्रेस देत आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स व ओबीसी समाजावरील अन्याय सहन केला जाणार नाही.
कर्नाटक राज्य सरकारने मुस्लिम आरक्षण अहवाल रद्द करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरातील शिवबसवनगर येथे गळफास लावून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रज्वल अण्णासाहेब कुप्पानट्टी वय 20 असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. प्रज्वल हा मूळचा बुवाची सौंदत्ती तालुका रायबाग येथील असून सध्या शिवबसवनगर बेळगाव येथे हॉस्टेलमध्ये राहून तो अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. येथील एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा प्रज्वल काल सोमवारी नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला होता. तिकडून आल्यानंतर रात्रीच्या वेळी त्याने राहत्या खोलीमध्ये स्वतःला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. माळमारुती पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त बीम्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालय परिसरात पथनाट्य सादर करून आरोग्य संदर्भात जनजागृती केली. गर्भवती महिलांसाठी योग्य आहार, पोलिओ लसीकरण, मोबाईलच्या वापराचे दुष्परिणाम आणि शारीरिक व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना प्रत्यक्षात दाखवले. यावेळी महाविद्यालयाचे प्रमुख अरुण सर आणि इतर विद्यार्थी उपस्थित होते. भाग्यनगर 7वा क्रॉस येथील भंगीबोळात साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिक हैराण झाले होते. तरुण भारतमध्ये बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने तत्काळ कारवाई करत स्वच्छतेचे काम हाती घेतले. परिसरातील दुर्गंधी, उंदीर व सापांचा त्रास कमी झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. नार्वेकर गल्ली बेळगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थानातील ज्योतिबा देवाची पालखी व भाविकांची पायी वारी आज पंचगंगा नदीवर पोहोचली. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार पंचगंगा नदीला विधिवत पूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आला. आरतीनंतर नदीच्या तीर्थाने देवासाठी सामग्री पवित्र करण्यात आली. यानंतर पालखी भाविकांसह पुढे डोंगराकडे प्रस्थान करत आहे. भाविकांचा ज्योतिबाच्या नावानं सांग भलचा जयघोष सारा परिसर भक्तिमय करत आहे. बेळगाव विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीसाठी आवश्यक वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य वीज प्राधिकरण यांच्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आगामी काळामध्ये विमानतळावर सुविधांचा विस्तार होणार असल्यानं ही इमारत महत्त्वाची ठरणार आहे. भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने शहरात जैन समुदायातर्फे भगवान महावीरांचा संदेश देणारी अहिंसा दुचाकी फेरी काढण्यात आली. यावेळी फेरीमध्ये सहभागी झालेल्या समाज बांधवांतर्फे हेल्मेट परिधान करा, जीव वाचवा, रक्तदान करा, जीव वाचवा, पाणी वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा आदी घोषणा देण्यात येत होत्या. येथील सीपीएड मैदानापासून फेरीची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी माजी आमदार संजय पाटील, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, ॲडव्होकेट रविराज पाटील, राजेंद्र जैन आदींकडून दुचाकी फेरीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यानंतर दुचाकी फेरी सदाशिवनगर, जैन मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, चन्नमा सर्कल, कॉलेज रोड, किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, कुलकर्णी गल्ली, अनंतशेन गल्ली, हिंदवाडीतील महावीर भवन येथे सांगता करण्यात आली. हिंडलगा लक्ष्मीनगर येथील समर्थ सोसायटीमध्ये समर्थ महिला मंडळातर्फे चैत्र गौरी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात मंडळाच्या नूतन कार्यकारिणीच्या स्वागत समारंभ आणि पूर्व कार्यकारिणीच्या निरोप समारंभाने झाली. समर्थ महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी उत्साहाने भाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. आरोग्यास हानिकारक व विनापरवाना मावा तयार करून विक्री करीत असल्याचा सुगावा सीईएन पोलिसांना लागताच धाड टाकून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 85,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई बागलकोट पोलिसांनी जमखंडी तालुक्यातील तोदलबागी येथे केली. जमखंडी तालुक्यातील तोदलबागी येथे तंबाखू, सुपारी, चुना यांचे मिश्रण असलेला मावा तयार करून विक्री करण्यात येत होता. हा मावा आरोग्यास हानिकारक असून याच्या व्यसनी अनेक युवक गुरफटत आहेत. याची माहिती सीएन पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकून कारवाई केली. यात 170 मावा पाकिटे, 5 किलो सुटा मावा, 13 किलो तंबाखू, 6 किलो चुना, 156 किलो सुपारी, 1 किलो प्लास्टिक पिशव्या, 2 मिक्सिंग मशीन असा एकूण 85,070 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी विनोद शिवानंद दोडमणी वय 22, साबू रायबा उर्फ रामाप्पा हरिजन वय 55 यांना अटक करण्यात आली. कागवाड व अथणी मतदारसंघातील काही भाग हा दुष्काळी पट्ट्यामध्ये येतो. प्रतिवर्षी उन्हाळी हंगामात या भागाला पिण्याच्या पाण्याची तसेच शेती पाण्याची तीव्र टंचाई भासते.
या भागाला ऐनापूर कालव्यातून मिळणारे पाणी वरदान ठरले आहे. असे असतानाच यंदा पाणी न सोडण्यात आल्यानं मंगसुळी परिसरातील ऐनापूर कालवा कोरडा पडलाय. परिणामी शेती पिके धोक्यात आली आहेत. यंदा ऐनापूर कालव्यातून पाणी सोडण्यास प्रशासनाने विलंब केला आहे. कालव्याला पाणी सोडल्यास कालव्यानजीकच्या विहिरी व कूपनलिकांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना शेतकऱ्यांना सोयीचं ठरतं. मात्र यंदा पाणी सोडण्यात आलेलं नाही. 7 एप्रिलपासून खंडोबा यात्रा भरली आहे. या काळात भाविकांची मोठी गर्दी असते. तसेच जनावरांचे प्रदर्शनही भरवले जाते. वाढती महागाई, 18 आमदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाची कारवाई या विरोधात भाजपने राज्यव्यापी आंदोलन छेडलं आहे. यमकनमर्डीतही भाजपचे नेते व कार्यकर्ते यांनी राज्य सरकार विरुद्ध आंदोलन छेडताना निषेध व्यक्त केला. यमकनमर्डी बस स्थानकापासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून जोरदार घोषणा देत मोर्चा तहसीलदार कार्यालयात येऊन DB मठपती यांना निवेदन दिले. महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. दुधाचे दर वाढवण्यात आले असून वीज, बस प्रवास दरही वाढवण्यात आले आहेत. याशिवाय इंधन दर वाढ, स्टॅम्प ड्युटी व मद्य दरातही वाढ झाली आहे. राज्यातील सिद्धरामय्या सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे यावेळी प्रदेश सरचिटणीस बसवराज हुंद्री यांनी सांगितले. याप्रसंगी नेते रवींद्र हंजी, भाजप उत्तर मंडल अध्यक्ष श्रीशैल यमकनमर्डी, दक्षिण मंडल अध्यक्ष अप्पय्या जाजरी, भाजप चिकोडी जिल्हा उपाध्यक्ष महावीर नाशिपुडी या मान्यवरांसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. काल सोमवार दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता झालेल्या वादळी पावसामुळे भोस गल्ली, शहापूर, बेळगाव येथील राघवेंद्र मंजुनाथ शेठ यांच्या घरामागील फणसाचे झाड घरावर कोसळले आहे. यामुळे घराचे छप्पर आणि भिंतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सर्वत्र झाडांची पडझड होत असून नागरिकांनी याची काळजी घेणं आवश्यक बनलं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.